जमावाकडनं दगडफेक जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत। आंदोलक आणि पोलीस आमने सामने आलेत, त्यामुळे इथे झटापट झाली आहे। पोलिसांनीही प्रतिकात्मक बचावासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। जमावाकडनं दगडफेक झाली आहे, जाळपोळ करण्यात येते। परभणीमध्ये जुन्या जिल्हा परिषदेसमोर या परिसरात हा प्रकार घडतोय। जमावाची दुकानं, गाडी यांच्यावर दगडफेक पाहायला मिळाली। यात गाड्यांचं नुकसान करण्यात आलंय, तसंच रस्त्यावरील जी दुकानं आहेत त्यांच्या पाट्या फोडण्यात आल्या। या साहित्याला आग लावण्यात आली। परभणीत बंद दरम्यान जमाव हिंसक झालाय, आक्रमक झालाय। त्यामुळे परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सचिन खरात सध्या आपल्या संपर्कात आहेत। सचिनजी, कसं बघता तुम्ही याकडे? परभणीत परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ लागली, आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत। मला आवाज कमी येतो आपला। सचिनजी, परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर जाते परभणीमध्ये। परभणीत चित्र तणावाचं आहे, परिस्थिती तणावाची आहे। मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणी शहरामध्ये भव्य दिव्य पुतळा आहे। या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत बसवली होती। कोणीतरी माथे फिरुनी समाजकंटकांनी ही प्रत दगडाच्या माध्यमातून फोडली असं समजलं, परंतु या माथेपुरीला काल अटक केल्याचं सुद्धा समजते। परंतु या माथेपुरीच्या मागे नेमकं कोण आहे हे जो राज्य सरकारने तपासलं पाहिजे। याच्या करता धनी कोण आहे याला सुद्धा अटक करणे काळाची गरज आहे। आणि या माध्यमातून आज आंबेडकरी समाजाने परभणी बंदची घोषणा केली होती, परंतु आपल्या माध्यमातून असं समजतं की तीव्र आंदोलन होताना दिसत आहे। मी आंबेडकरी समाजाला, आंबेडकरी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे, कायदा लिहिलेला आहे। कृपया करून आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आपली मागणी शांतपणे मान्य करून घ्यावी आणि शांततेने आंदोलन करावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे। आणि फडणवीस साहेबांना मागणी करत आहे की तात्काळ या पाठीमागे कोण आहे याला सुद्धा अटक करावं, लवकरात लवकर ही विनंती आपल्या माध्यमातून करत आहे। पण सचिनजी, तुम्ही आवाहन नक्की करताय, मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, कारण आधीच जमावानं जाळपोळ केली आहे, दगडफेक केली आहे, वाहनांना आगी लावल्याचा प्रकार घडतोय परभणीमध्ये। मी परत आंबेडकरी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आपण एक ध्यानात ठेवलं पाहिजे की भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे। आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलंही तीव्र आंदोलन न करता आपल्याला आपली मागणी मान्य करून घेतली पाहिजे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आंबेडकरी समाजाने तीव्र आंदोलन करू नये, शांत बसावे सगळ्यांनी आणि शांततेने मार्गाने आंदोलन करावे अशी आपल्यामधून परत विनंती करावी। अगदी, पण सचिनजी, आता विरोधकांचं म्हणणं आहे, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या होत्या सुषमा अंधारे, त्यांच्याशी आम्ही बातचीत केली, त्यांचं तर थेट म्हणणं आहे की हे सरकारची जबाबदारी आहे, सरकारमुळे हे घडतंय, सरकारमध्ये गृहमंत्रीच नाहीत त्यामुळे हे घडतंय। मी एक सांगू इच्छितो की भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप सरकार येतं त्या वेळेस आंबेडकरी समाजाला प्रकर्षाने जाणवतं की संविधान विरोधी, दलित विरोधी घटना घडतात। आणि आजही महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार आलेलं आहे आणि लगेच ही घटना घडलेली आहे। त्यामुळे हे अत्यंत चुकीचं आहे। हे होता कामा नये। देवेंद्र फडणवीस साहेबांची जबाबदारी आहे की त्यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळावं आणि जे कोण आरोपी असतील, ज्यांनी कोणी केलं असेल त्यांच्या मागे कोण आहे त्यांना अटक केली पाहिजे। आंबेडकरी समाज हा शांतताप्रिय आहे, गौतम बुद्धांना मानतो, त्यामुळे नक्कीच आम्हाला खात्री की आंबेडकरी समाज हा शांत बसेल आणि शांततेने। खरं आहे, त्यामुळे तुम्ही आंबेडकरी अनुयायांना आवाहन केलंय। धन्यवाद सचिनजी, आपण सविस्तर माहितीविषयी